हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। आज सकाळी सकाळी काढले आमच्या आईनं गहू। गावायसाठी आणि मी केला आत्ताच ब्रश आणि आत्ता पिणार आहोत चाय। प्रज्वल रात्री लग्नाहून आला पण प्रज्वल अजून उठला नाही। वातावरण पाण्याचं आहे, 3 कट्टे राहिले अजून गावाचे, ते आता गाऊन घेतो। तब्येतही जरा बरी आहे आता। चला तर मग पितो आता चाय आणि लागतो आईले गहू गाऊ। झोपू द्या मला आला बकऱ्यावाल्याचा फोन। तुम्ही काऊन उठू राहिल्या पावर येले? मी चालली आता बकऱ्या घेऊन। तिकडून आल्यावर गाऊ लागतो गहू। चल गा डोंबडी, हे आमची डोंबडी पा कशी गहू खाऊ राहिली, गारच भिडते डायरेक्ट। आणि एक लाल कलरची बकरी इकली, कारण आता पावसाळा लागणार आहे। एवढे मोठे बकऱ्याले चारायले काही नाही आणि वंचरही लय महाग जाते, म्हणून एक इकली। आता 2 बकऱ्या घेऊन चालली मी। चाल डोंबडे। चला मग आले मी बकऱ्या नेऊन। आता मी बी गावतो गहू। यांना पाट बसायले चाळणी, 2 चाळण्याने लय लवकर होतात गहू गावणं। हा एवढा गव्हाले आमच्या ऊन नाही बसलं, 3 कट्ठेले, कारण ऊनच तपून नाही राहिलं तर ऊन कसं काय बसणार। तरी बी गाऊन घेतो आता, आणि गाऊन घेतल्यावर डायरेक्ट घरातच ठेवायचे आहेत ते। आता काय वांगच आहे का भाजीले बाबा? दुसरं काहीच नाही। संध्याकाळी अरे अरे अरे, मटन काही गोळणं लागून नाही राहिलं। थंड पाणी पिऊ का हो? बाई पिऊनच घेतो आता। हे पा महाशय आमचे 1 कट्ट गहू गावणं झाल्यावर उठले। हे एवढे 1 कट्ट गहू गावले आम्ही दोघींनी, तवा उठले महाराज। करू राहिले ब्रश आता। हा टाईम असते का उठायचा? आमच्या खेडेगावात असं चालत नाही बरं, लवकरच उठायला लागते। इकडे बघ, ए हिरो काही बोलत नाही आज, काळजीनं भिडला रे दात घासायला। तसंच त्याला सवय पडते। मग आजपासून काहीच नाही, फक्त भाजी पोळी। हाव, सगळं बंद, वरचं पाणीपुरी बिनीपुरी सगळं। आईनं आम्ही 1 कट्ट गहू गावले, डबल 1 कट्ट रिचवला आहे ना, ते बी गाऊन घेतोच आता। ऊन नाही तर तसंही ऊन तपून नाही राहिलं आणि ऊनही काही बसून नाही राहिलं गव्हाले। भले मान दुखू राहिली पण उच्चार बसलं कीच गावता येते ना। मग तसं पाय गवून येतात, मग वर बसलं तर मान गवून येते। भेटले का मित्र? चालू आहे का लप्पाछप्पी? हा, ये चल खाली। पाणी येतही नाही, दडदड आणि जातही नाही देवा। घर तर ही चूल पेटून पाणी तापून घेऊ का? मग गहू गावे लोक पाणी तापणं होते। हा, गौऱ्या हात का आतीस? चला मी घेतो चूल पेटून। पाण्याचे थेंब लागू राहिले बारीक 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 बारीक। आता गरम पाण्यानं कर ना अंघोळ। गरम पाण्यानं कर रे, तब्येत खराब होईन रे प्रज्वल। होते, वातावरण नाही बरोबर, ऐकतं का?
आ भातच चूल पेटवतो ना मी. हे पाय गवऱ्या टाकल्या आता. भातच तपते. या परत एकदा चाय प्यायले. गहू राहिलो म्हणून लय सेवा चालू आहे आज. काय नमन ये चहा प्यायली आहे रे. काऊन हा मी काय म्हणतो आपण 2 कट्टे गावले हे अर्धा 1.5 कट्ट कस काय भरलं. 1.5 कट्ट हा तुषाला कमी निघू राहिल्या पण गावात पण लय जास्त निघते. तो आला की त्याला घरात नेऊन ठेव जाई. पाणी येते बरं. पाणी आल्याशिवाय काही शांत बसत नाही. चला झाले आमचे गहू गाऊन. बकऱ्या आल्या चरून घरी. चरूनही आल्या आणि चारा खाऊन झाला. व्हिडिओ शूट नाही केला मी कारण लय लवकर फोन आला तर जावं लागते बकऱ्या घ्यायला. पाणी तापलं मस्त. प्रज्वलला आवाज देऊ तर प्रज्वलला खेळायचाच पिसा असते कधी बी. 2 कट्टे झाले गाऊन आता 2 कट्टेच राहिले. हे पाहू आता उद्या वातावरणाच्या ना ते गावतं का रमीला नाही ना रिकामा. दादा चालले अक्कोल्याला. आणि आता मग प्रज्वलले बोलावून घेऊन येऊ घरी मॅगी खायसाठी. रुपानं बनवली मॅगी. आ खातो ना. प्रज्वलले बोलावतो पहिले. चला प्रज्वलला बोलवायला. हे पा प्रज्वल हाय चल लवकर. हा कोणचा खेळ आहे. खेळू राहिला मस्त प्रज्वल गड्डा काढी. गहू गावे लोक झाला. स्वयंपाक भाजी वांग्याची. आता चालू आहे प्रज्वलसाठी मॅगी. बाबू रे आला ना. हे त्याचा दामन सोड गाठ पाड आणि 2 बुचके घरात नेऊन दामन सोड त्याचा. तसं शिवलं मा हातानं बाबाने. आवड कोणीच हजर नव्हतं. हजर कसे राहायचे मालधंदे करणारे हातना लोक ओढतात. इथं जनावरायचं चारा पाणी कर. पाणी पाचते. मी आता थकेला सकाळून पासून भिडेला मी. एक कोतं गावलं. चालले आता घरात गव्हाचे कट्टे. हे पा प्रज्वल खाऊ राहिला मॅगी. अथांग बघ प्रज्वल खाते मॅगी आणि मी खाणार आहे भेळ आणि आंबा. आमच्या बकऱ्यावाल्याचा काही टाईम वेळ नाही. आत्ताच आणलं जरा बस झाले आत्ताच घेऊन चालला चारायला डबल. इथल्या लवकर काय काम आहे तर त्याने या जेवायला आज वांग्याची भाजी कालचीच खातो बाई मी. आणि आंबा रस आणि वांग आणि मुगाची डाळ पोळ्या आणि लाल मिरच्याची चटणी एकदम झणझणीत आणि पापड पनीर आहेत ते. प्रज्वलन मी जेवतो बाकी सगळ्यांनी जेवून घेतलं. 5 वाजले तरी चहाचा काही पत्ता नाही अजून. रूपाची झाडझुडच चालू आहे.
म्हणून मी घेतो आता ज्वारीचं दळण निसून. बकरं नेलं किती वाकोडच्या बकऱ्यावाल्यानं अजून नाही आणले. काय करते काय माहिती, दिखते का काय तिकडे. दळण घेतो आता. दळण घेतो निसून आता. चहा होईन तेव्हा होईन. पाहू का आहे तर. पकड पकड पकड. एवढी बदमाश झाली आहे, बांधच देत नाही लवकर. हिशाची झाड झुड राहिलीच. बकऱ्या आणायला गेली. शेणाचं टोपलं आणि फडा. आणि हे बाहेरचं आमचं अंगण. शेण राहिलं काढायचं आणि झाडू राहिला मारायचा. ते शेण भरून घेतो, झाडून मारतो. माझ्याशिवाय कोणी बाहेरचं झाडत नाही. त्याच्या अंगाले काटे येतात जसे बाहेरचं झाडाले. मग रोजच झाड तुम्ही बाहेरचं. मग धंदा करू करू म्हणलं सारं अंग माय हे केलं तुम्ही. सारं लूज करून टाकलं मला. या संध्याकाळचा चहा घ्यायला मस्त खुल्या वातावरणात. बाहेरच आणला आज चहा. झाला स्वयंपाक चालू आमच्या घरी. आणि आज आहे आमच्या घरी भाजी. आंबा कलेजी मस्त बनली. आंबा कलेजी या जेवायले. आंब्याचा रस आणि आंबा कलेजी आणि आंबा कलेजी. काही सुकी तर काही रस्स्याची. चालू आहे गरम गरम जेवण. हे रुपा करते इकडे स्वयंपाक.